गुळाचा पाक न करता कुकरच्या एका शिट्टीत करा तिळाचे लाडू ही रेसिपी इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाली। यूट्यूबवर पण मी याचे 1-2 व्हिडिओज बघितले, म्हणून मग मी पण ही रेसिपी ट्राय करून बघितली आणि आता तुमच्या समोर घेऊन आले आहे या रेसिपी मागचा स्कॅम। चला दाखवते। चला मंडळी, आज आपण करणार आहोत तिळाचे लाडू। साहित्य दाखवते काय काय घेतलंय। इथं मी घेतलेले आहेत 2 वाट्या भरून पांढरे तीळ। हे अनपॉलिश्ड गावरान तीळ आहेत, वजनाने 200 ग्रॅम आहेत। तिळाच्या निम्मे म्हणजे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, वजनाने 100 ते 120 ग्रॅम भरलेले आहेत। तीळ आणि शेंगदाणे मिळून 3 वाट्या भरलं म्हणून इथे 3 वाट्या गूळ घेतलेला आहे। हा साधा गूळ आहे, चिक्कीचा गूळ नाही। गूळ असा छान मऊसर बघून घ्यायचा आहे, बारीक चिरून सुद्धा घ्यायचा आहे। वजनाने हा 400 ग्रॅम गूळ आहे। लाडू करण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊया। मी इथं लोखंडी कढई छान तापवून घेतली आणि मग मंद आचेवर तीळ भाजून घेतले। एवढे तीळ मंद आचेवर छान खरपूस भाजायला मला बरोबर 20 मिनिटं लागली। भाजलेले तीळ एका प्लेट मध्ये काढून घेऊया। आता शेंगदाणे सुद्धा मंद आचेवर खरपूस भाजून घ्यायचे आहेत। कुठलेही जिन्नस भाजताना मंद आचेवर भाजले की ते आतपर्यंत मस्त खरपूस भाजले जातात। शेंगदाणे मस्त लालसर भाजले गेलेले आहेत। आता हे गरम असतानाच मी एका नॅपकिन मध्ये काढून असे चुरून घेते, म्हणजे त्याचं साल पटकन वेगळं होईल। हे बघा, शेंगदाण्याची सगळी सालं निघालेली आहेत। एखाद दुसरं साल बाकी असेल तर हे असं आपण हाताने काढून घेऊया। सगळे शेंगदाणे नॅपकिन वरून झाऱ्यावर ओतून घेतले आणि आता आपण याची सालं पाखडून घेऊया। खूप पसारा आणि कचरा न करता शेंगदाण्याची सालं काढण्याची ही मला माहिती असलेली सोपी टेक्निक आहे। आता मिक्सरच्या भांड्यातून शेंगदाणे अगदी एखाद्या पल्स मोडवर दरदरीत फिरवून घेऊया। लाडू खाताना आधेमध्ये हे असे दाण्याचे तुकडे दाताखाली आले की लाडूची चव एकदम भारी लागते। दाण्यांची भरड तिळासोबत मिक्स करून घेऊया। आता इथपर्यंत तर सगळं व्यवस्थित झालं। स्कॅम सुरू होणार आहे इथून पुढे। तिळाचे लाडू करताना सगळ्यात कठीण असतो तो गुळाचा पाक। आज आपण तोच एकदम सोप्या पद्धतीने करणार आहोत। इथं मी 3ही वाट्यांमध्ये घेतलेला सगळा गूळ एका मोठ्या बाउलमध्ये काढलाय। मी परत एकदा सांगते, तुम्ही बघा हा, मी गूळ किती बारीक चिरून घेतलाय। इथं कुकरमध्ये पेलाभर पाणी घातलंय, त्यात एक रिंग ठेवलीये आणि गुळाचा बाउल या रिंगवर ठेवणार आहे। आता या बाउलवर झाकण झाकूया, म्हणजे वाफेचं पाणी गुळात पडणार नाही। आता झाकण लावून मध्यम आचेवर कुकरची एक शिट्टी करून घेऊया, म्हणजे गूळ छान पाकासारखा वितळेल। कुकरची एक शिट्टी होऊन प्रेशर रिलीज झाल्यावर आपण याचं झाकण उघडून बघूया। गुळाच्या बाउलवरचं सुद्धा झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एका शिट्टीत गूळ अजिबात वितळलेला नाही। आणि टायटल काय तर म्हणे, कुकरच्या एका शिट्टीत तिळाचे लाडू बनवा। आता या अशा गुळाचे कसे बरं लाडू तयार होणार, म्हणून मग मी काय केलं, कुकरमधनं रिंग काढून घेतली आणि पुन्हा तो गुळाचा बाउल कुकरमध्ये ठेवला। मला असं वाटलं थेट गरम पाणी लागलं की गूळ वितळेल, आणि मग कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतल्या। 4 शिट्ट्या झाल्यानंतर प्रेशर रिलीज झाल्यावर आपण झाकण उघडून बघूया। गुळाच्या बाउलवरचं सुद्धा झाकण काढलंय आणि आता 4 शिट्ट्यांनंतर मात्र गूळ पातळ झालेला आहे। हा गूळ आता एकसारखा करून घेऊया। मित्रमैत्रिणींनो, तुम्ही जर ही ट्रेंडिंग रेसिपी करून पाहिलीत तर मला नक्की कमेंट करून सांगा की एका शिट्टीत तुमचा गूळ वितळला की नाही, का तुम्हाला सुद्धा माझ्यासारख्या 4 शिट्ट्या काढाव्या लागल्या। आता यात घातलेलं आहे 2 टेबलस्पून साजूक तूप, 1 टीस्पून वेलदोड्याची पूड आणि अगदी थोडंसं जायफळ किसून घालणार आहे। ज्या पदार्थांमध्ये गूळ असतो त्या पदार्थात थोडंसं जायफळ घालावं, म्हणजे त्या पदार्थाची चव दुपटीने वाढते। आणि तिळाचे लाडू किंवा वड्या करताना हा एक सिक्रेट पदार्थ आवर्जून घाला, 1 चिमूट सुंठ पूड। ही टिप त्या ट्रेंडिंग रेसिपी मध्ये नाहीये बर का, ही माझी स्वतःची टिप आहे, माझ्या आजीकडून मिळवलेली। सगळं छान एकजीव करून घेऊया। तयार केलेला गूळ तीळ शेंगदाण्यामध्ये घालून सगळं छान मिक्स करून घेऊया। आणि हे सगळं मिक्स करतानाच मला जाणवत होतं की मिश्रण सगळं कोरडं कोरडं झालेलं आहे, तर याचे लाडू कसे बरं बांधले जातील। आणि हाच आहे दुसरा स्कॅम। मिश्रण इतकं कोरडं झालेलं की याचे हार्डली 1 ते 2 लाडू वळले गेले आणि नंतर लाडूच वळले जाईनात। मी हाताला तूप लावून घेतलं आणि दोन्ही हातांनी जोर देऊन देऊन लाडू वळायचा प्रयत्न करते। पहिला लाडू वळून होईपर्यंत मिश्रण आणखीन कोरडं झालं होतं। कसा बसा हा पहिला लाडू वळला आणि त्यानंतर दुसरा आणखीन एक लाडू वळला, पण त्यानंतर हे बघा, मिश्रण इतकं कोरडं झालंय की ते हातात घेऊन लाडू देखील वळता येईना। आता या एवढ्या मिश्रणाचं करायचं काय याचा विचार करत होते आणि एक भन्नाट ट्रिक सुचली।
तयार मिश्रण 2 बॅचमध्ये मिक्सरमधून फिरवून घेतलं. पहिली बॅच एकदम बारीक काढली, अशी एकदम छान पावडर करून घेतली आणि बाउलमध्ये काढली. दुसरी बॅच पल्स मोडवर फिरवली आणि जरा रवाळ ठेवली. पुन्हा एकदा हाताने सगळं मिक्स करून घेऊया. आता मिक्स करताना तीळ आणि शेंगदाण्याला थोडं थोडं तेल सुटल्यामुळे मिश्रण हाताला छान मऊसर लागत होतं. लाडू बांधले जातील याचा विश्वास निर्माण झाला. मिश्रणात 2 टेबलस्पून साजूक तूप घालून पुन्हा एकदा सगळं छान मळून घेतलं. आणि आता हे बघा, लाडू किती सहजपणे बांधले जात आहेत. मस्त गरगरीत तुकतुकीत लाडू तयार आहे आणि याच पद्धतीने मी सगळे लाडू बांधून घेतले. तर फ्रेंड्स, ट्रेंडिंग रेसिपीचा हा व्हिडिओ इन्स्टावर यूट्यूबवर बघून तुम्ही ही रेसिपी ट्राय केलीत तर तुम्हाला जमली का ते कमेंट करून मला नक्की सांगा, कारण मला तर ही रेसिपी जमलेली नाही. आणि जर तुमचे पण लाडू माझ्यासारखे फसले तर काय करायचं याचा उपाय मी इथं दिलेला आहे, तो नक्की ट्राय करून बघा. भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय. Thank you.